स्वामी समर्थ. सगळ्यांना स्वामी शुभेच्छा. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. श्री स्वामी समर्थ. हा म्हणून ठेव. हा आज पशुपतीचा सोमवार आहे, माझा 4था सोमवार आहे. ही बघा पूजा काढून ठेवलेली आहे. सगळी पूजा काढून ठेवलेली. इथं बेल वगैरे घेणार आहेत नंतर. आज मी पांढरी साडी वेअर केलेली. पशुपतीचा उपास येतं. आता पहिले केंद्रात जाईल, तिथून आल्यावर मग ही पूजा करायला जाईल पशुपती. चला मग. पूजेसाठी ज्यांना घरी पादुका पाहिजे असतील कृपया त्यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. घरी चालले, नारायण झालं. प्रश्न ओम त्रिलोकेशाय नमः. ओम शीतकंठाय नमः. ओम शिवप्रियाय नमः. ओम उग्राय नमः. ओम सर्वेश्वराय नमः. ओम कामारये नमः. ओम अंधकासुरसुदनाय नमः. ओम शिवाय नमः. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. सौराष्ट्र सोमनाथंच श्री शल्ये मल्लिकार्जुन उज्जैना महाकाल ओंकार ममलेश्वर वर्ल्याम वैद्यनाथंच दागिन्या भीमशंकर शेतवंदे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणसी विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं दुस्मेशं च शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठन्नरा सप्तजन्म कृतं पाप स्मरणे विनयेष्यति. आता आहे ना शिवलीला अमृत वाचून घेते इथं मंदिरातच. तक्रा वाद्य. श्री गणेशाय नमः. धन्य धन्यंद्रियाची जनजय शुभजनी पारायण सदा शिवलेला अमृत श्रवण. बघा मंदिरात मी पूजा करत होती ना, हा पक्षी आला होता त्याच्या. आजची रेसिपी ना, आपण आहे ना केक बनवणार आहे. आणि कशामुळे बनवणार आहे ते पण बघा. रवा केक बनवायचा आहे. आता वाजले 12:30. आणि त्याला लागणारं साहित्य 1 वाटी रवा आहे, अर्धी वाटी मैदा आहे, 1 चमचा तेल आहे, इथं काजू बदाम आहे, ही चेरी आहे, आणि हा बेकिंग पावडर आहे, हे बारीक केलेली साखर आहे, सोडा आहे, आणि किंचित थोडंसं मीठ आहे, आणि इथं कोमट करून 1 वाटी दूध घेतलेलं आहे. हे बघा रवा टाकते, त्याच्यानंतर मैदा आणि साखर. तुम्हाला जर गोड आवडत असेल ना तर अजून साखर टाकू शकता. आणि तेल टाकून घ्यायचं आणि मीठ टाकायचं. सोडा नंतर टाकायचा आणि कोमट दुधामध्ये असं फेटून घ्यायचं चांगलं. बंद करायचं. हे बघा खलबत्त्यामध्ये जाड बारीक करून घेते, जास्त बारीक पण नाही करायचे. काजू बदाम जाड बारीक असे कापून घ्यायचे, कुटून घ्यायचे. हे बघा इथं काजू बदाम टाकून घेतले. आता ही चेरी टाकून घ्यायची.
बाकीची वरून टाकायची. चांगलं फेटत राहायचं त्याला. बेकिंग पावडर टाकते आता त्याच्यामध्ये 2 चम्मच. हे बघा पीठ पेटवून घेतलेलं आहे आणि आपण आहे ना इडली पात्रामध्ये करणार आहे. कोण कुकर मध्ये करतं, कढईमध्ये करतं, मी इडली पात्र्यामध्ये. हे बघा मीठ टाकून घेतलेलं आहे. पहिलं पण यूज केलेलं होतं हे. या असं भांड्यात ठेवून देते, थोडस गरम होऊ देते त्याला. बघा ही रिंग ठेवून घेणार आहे मध्ये आणि एक केकचं भांड आहे. इथं खाली पण तेल लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर ठेवलेला आहे आणि परत वरून पण तेल लावून घेतलेलं आहे. ते गरम होतं. मिसळच टाकायचं. स्ट्रॉबेरीचं इथे सगळ्यात लास्ट मध्ये ना सोळा टाकायचा किंचित. हे बघा चांगलं फेटून घ्यायचं. हे बघा या भांड्यात टाकून घेते मी. वरून आहे ना चेरी टाकून घ्यायची. आपल्याला पाहिजे तेवढी टाकून घ्यायची. कलरवाली पण येते रंगीबिरंगी. आणि असं 2-3 वेळा असं ठोकून घ्यायचं याला आणि मग ठेवायचं. हे बघा हे ना 20 मिनिटासाठी ठेवायचं. बघून घ्यायचं परत आणि मग झाला का काय मग नंतर अजून परत हे करायचं. हे झाकून देते आणि कमी गॅसवर हे करू देते, मिडियम याच्यामध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आहे ना केक कावर बनवला. आपल्याला रेसिपी पण बनवायची होती आणि आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले ना, त्याच्यामुळे म्हटलं घरच्या घरी केक बनवून बघू. त्याच्यामुळे आज केक बनवलेला आहे आणि कसा होतो ते आपण पुढे सेलिब्रेशन करू. आणि ज्यांनी पण सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. कमेंट केलेले, शेअर केलेले सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि याच्या पुढे पण ज्यांचे सबस्क्राईब राहिले असेल त्यांनी पण करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. पुढे दाखवते अजून तुम्हाला आता केक कसा झाला. बघा आता केक झालेला का आपण बघू. हे बघून बघा किती छान फुगलेला आहे. पण शिजलेला आहे का काय हे टूथपिकने चेक करते मी. हे बघा झालेला आहे, म्हणजे टूथपिकला लटकलेलं नाही ना रवा, म्हणजे झालेला आहे आपला केक. हे बघा थंड होऊ देते आणि त्याच्यानंतर काढते मी. हे बघा किती छान फुगलेला आहे, एकदम मस्त झाला आहे स्पंज. हे बघा काढून बघते मी कसा झाला तर. हे बघा पूर्ण निघालेलं आहे, एकदम क्लीन आहे हे भांडं. हे बघा बटर पेपर पण काढून घेते, अलगत निघून गेला सगळं. हे बघून हे बघा. हे बघा तयार झाला आपला केक. बघा स्पंजी एकदम छान झालं बघा.
एकच वाटीचा केक आहे, तो अर्धा किलोच्या वर केक आला असेल ना. हा, आता आपण आहे ना केक कट करणार आहे. हे बघा किती फुगलेला आहे आणि किती नरम आहे बघा. एकदा स्पंजी. कसा वाटला मग सांगा मग केक. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.